गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आपली विविध मागणी घेऊन आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढलेले आहेत। आपण बघू शकता या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेकडो संख्येने शेतकरी सामील झालेले आहेत आणि एक शेतकरी अवघड बाबाच्या वेशभूषामध्ये आलेले आहेत। आमच्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगणार आपण आज मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आपली? आम्ही मोर्चा काढण्यासाठी खरं तर आम्हाला सरकारनंच बाध्य केलेलं आहे। हिवाळी अधिवेशन गेला, पावसाळी अधिवेशन गेला, परंतु त्या दोन अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला या नेत्यांनी सांगितले होतं की आम्ही बोनस देऊ, परंतु बोनस 8 महिन्याचा आमचा खरीपाचा हंगाम गेला, परंतु बोनस दिला नाही। खताचे भाव एवढे वाढवले, कीटकनाशकाचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, महागाई गगनाला गेली, शेतकरी जमिनीत जात आहे, आत्महत्या कर प्रवृत्त होत आहे, परंतु सरकार जागा नाही होत। आम्ही आपल्या हक्काचा बोनस मागत आहे। आम्हाला हमी भाव जर दिला असतं या सरकारनं तर आम्हाला मोर्चा काढावा लागला नसता। आम्हाला कोणाला भीक नको आमची, आम्हाला तुम्ही लुटला आहे, त्या लुटीचा परतावा आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत। या 15 दिवसात 2 कॅबिनेटमध्ये या सरकारनं बोनस दिला नाही, तर मी आजच्या माध्यमातून सांगतो, आपल्या माध्यमातून, की मोयबलच्या दिवशी प्रत्येक गावात पोळ्याच्या सणाला गावागावात पाण्याच्या टंकीवर चढून आंदोलन होईल। जेवढी पोलीस लावायची, जेवढा बंदोबस्त लावायचा तेवढा लावून टाका, कारण शेतकरी बावरला आहे। आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका। शेतकरी आपल्या मुलाबाळांना शिक्षण देऊ शकत नाही, शेतकरी चांगल्या पद्धतीने आरोग्य देऊ शकत नाही। शेतकरी हा कर्जाच्या बोजाखाली आहे। कर्जमाफी केली म्हणजे आमच्यावर उपकार नाही केला। तुम्ही बजेट लावा, 4832 रुपये धानाला भाव पाहिजे होता, आम्हाला 2370 रुपये। लुटलं किती आणि दिलं किती? लुटायच्या माल आम्ही परतावा वापस मागत आहोत। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून बरेच निवेदन दिले, परंतु हा आमचा आखरी आंदोलन समजू नका म्हणा। हा आम्ही त्यांना एक अल्टिमेटम देत आहोत की या माध्यमातून तुम्ही आमची बोनसची मागणी पूर्ण करा। आमच्यासोबत आणखी शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, आज आपण मोर्चा काढलेला आहे, आपली मागणी पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार? उग्र आंदोलन होईल आणि आपण हर गावामधून टंक्यावर चढू। नक्कीच आमची मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सुरू राहणार, अशी भूमिका शेतकऱ्यांना घेतलेली आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।